काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं आज निधन झालंय। कोल्हापुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। डी.वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात आणि इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित केलंय। डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी संस्था उभारणीतून नागरिक घडतात आणि समाजाची उभारणी होते या धोरणातून राज्यात शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला। 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबा या छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। आपल्या प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला। तसंच पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त धुरा देखील लीलया पेलली। राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिलं। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी शेखर आपल्याबरोबर जोडले गेलेत। शेखर, आज अख्ख्या देशावर शोककळा कोसळली, कारण माजी राज्यपाल आहेत, इतक्या क्षेत्रात त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ते आज डॉक्टर डी.वाय. पाटील आपल्यातून निघून गेलेत। अगदी बरोबर आहे कस्तुरी। कोल्हापुरातल्या कसबा बावडा या ठिकाणी असलेल्या माझ्या मागे जे दिसते घर, त्याच घरामध्ये त्यांनी अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे। वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी हा खरं तर कोल्हापूरकरांना, संपूर्ण महाराष्ट्राला सोडून ते गेलेले आहेत आणि अर्थातच कोल्हापूरकरांवरती, महाराष्ट्रावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आपण जर त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर अगदी कोल्हापूर नगरपालिका होती त्यावेळीपासून ते नगरसेवक म्हणून त्यांनी भूमिका बजावली होती। पुढे त्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे की 3 राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली जबाबदारी देखील पार पडली आणि अखेर हे सगळं करत असताना केवळ राजकीयच त्यांनी कारकिर्दी नाही पाहिली, तर सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, यामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे। आणि अर्थातच या सगळ्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब देखील दिला आणि हा पुरस्कार दिल्यानंतर अर्थातच त्यांचं कार्य किती मोठं होतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आपण याच घराच्या परिसरातली आत्ताची दृश्य पाहतो। ज्यावेळी निधनाची बातमी ऐकली त्यानंतर संपूर्ण कोल्हापूरकरांवरती जर शोककळा पसरलीच आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून आता लोक जे आहेत या ठिकाणी याला दाखल होताना पाहायला मिळतात। खरं तर उद्या याच घरामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन होणार आहे आणि 4 वाजता कोल्हापुरातल्या लाईन बाजार या ठिकाणी असलेल्या मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे ते होणार आहेत। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत इथलेच कसबा वाड्याचे सगळे नागरिक आहेत। खरं तर एक मोठा दुःखाचा डोंगर सगळ्या कसबा वाड्यावरती खरं तर म्हणावं लागेल, काय सांग? आम्ही या बावड्याची म्हणा कोल्हापूरची जनता पोरकी झालेला आहे। त्यांच्या कार्याचा आढावा म्हणजे पूर्ण म्हणजे गोरगरिबांच्या पासून सर्वांना म्हणजे त्यांना लाभ मिळावा। शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरपूर अशी कामगिरी केलेली आहे। या देशात म्हणजे देशानं वर्ल्डमध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलं। डी.वाय. पाटील ग्रुपतर्फे सर्व गोरगरिबांना म्हणा, क्रीडा क्षेत्रात म्हणा, म्हणजे सर्वांना अशी मदतीचा हात त्यांनी हाताने काही मदत केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला अर्थात सगळ्यांसाठी नेहमीच हजर असलेले, उपस्थित असलेले असे डॉक्टर डी.वाय. पाटील होते। राजकारण असू दे, सहकार असू दे, शिक्षणातील आज धुरंधर आपल्यातून हरपलाय आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांसह सगळ्याच देशातून आज दुःख व्यक्त होते। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी।